नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10वीचा पेपर दिल्यानंतर आपल्याला सर्वांना उत्सुकता असते 10वीचा रिझल्ट बघायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला टक्केवारी कशी काढायची, 10वीचे पेपर दिल्यानंतर आपल्याला किती पर्सेंटेज आले किंवा किती टक्केवारी आली हे कसं काढायचं असतं. बघा आपले जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ती जी परीक्षा घेतं आणि त्याच्यावर जी टक्केवारी आपल्याला येतं ती असते बेस्ट ऑफ 5. बेस्ट ऑफ 5 म्हणजे जे आपले 6 विषय आहेत ते 6 विषयामधील टॉप 5 विषय घेतात आणि त्याचीच आपल्याला टक्केवारी सांगतात. याचाच अर्थ काय, 6 विषयापैकी ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क आहेत तो विषय ते वगळून टाकतात. बरोबर का? बघा मग इथे उदाहरण आहे बघा. एक विद्यार्थी त्याला मराठीत 90 आहेत, हिंदी किंवा संस्कृत जो विषय असेल त्यात 95 आहेत, इंग्रजीमध्ये 93 आहेत, गणितात 100 आहेत, विज्ञानमध्ये 97 आहेत आणि सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास भूगोल याच्यामध्ये 95 आहेत. याच्यामध्ये सर्वात कमी मार्कवाला कोण आहे बघा, याच्यामध्ये 90 दिसतंय. याला उडवून टाकायचं. बरोबर, हा विषय आपल्या टक्केवारीमध्ये येत नाही. फक्त आपल्यात कोणतेही नाही, सर्वात जास्त मार्क असणारे 5 विषय येत असतात. मग आता बघा मराठी उडाला, आता हे बाकीचे विषय आपली टक्केवारी तयार करतात. मग काय करायचं, यांची बेरीज करायची. ते काय असणार, आपले प्राप्त गुण असणार, ऑब्टेन्ड मार्क असणार. बरोबर, यांची जर आपण बेरीज केली ती येते 480. किती? 480. मग आता टक्केवारी कशी काढायची असते बघा, टक्केवारी असते बघा, टोटल गुण किती आहेत बघा, विषय किती घेतात आपण टक्क्यामध्ये बघा, 1 2 3 4 5, 5च विषय घेतो ना आपण टक्क्यामध्ये. एका विषयाला किती मार्क असतात, 100 मार्क. 5 विषयाचे किती झाले, 500. म्हणजे एकूण गुण किती झाले, 500. छेदस्थानी लिहायचे 500. त्याच्यावर आपल्याला 500 पैकी किती पडले बघा ना, आपण शाळेत लिहितो का नाही, काय बघा 20 पैकी 15 मार्क. बरोबर का, असं लिहितो. तसंच लिहायचे 500 पैकी किती मिळाले आपल्याला, 480 मिळाले. बघा 500 पैकी 480 हे झालं. आता आपल्याला काढायचंय टक्क्यामध्ये, शेकड्यामध्ये, पर्सेंटेज मध्ये. गुणिले 100 करायचं, विषय संपला. बघा 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. चला 5 1 5, 5 9 45, उरले 3, किती झाले आता 30, 5 सखत 30. मग विद्यार्थी मित्रांनो उत्तर किती आलं, 96. म्हणजे ह्या विद्यार्थ्याला किती टक्के पडले, 96% त्याला पडले. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपण कुणाचेही टक्के काढू शकतो. धन्यवाद.